नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। मैत्रिणींनो, मार्गशीर्ष महिना येत आहे। मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी केल्या जाणाऱ्या महालक्ष्मी व्रताबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण पूजा सामग्री नक्की जवळ ठेवावी आणि सांगितल्याप्रमाणे व्रत आचरण करावे। याप्रमाणे केल्यास नक्कीच महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल, यात शंकाच नाही। अनुभव घेऊन नक्की पहा आणि व्हिडिओ आमचा पूर्ण पाहायला विसरू नका। आपल्याला नक्कीच शुभ फलिते प्राप्त होतील, महालक्ष्मी प्रसन्न होईलच। चला पाहूया महालक्ष्मी व्रत कसे करावे, काय आहे याची पूजा विधी। मैत्रिणींनो, महालक्ष्मी व्रताच्या पूजेसाठी जी सामग्री लागणार आहे ती आपण पूजेच्या आधी नक्की पडताळून पाहावी, जेणेकरून ऐनवेळी आपली धावपळ होणार नाही, कोणतेही साहित्य सामग्री विसरणार नाही। यासाठी मी आपल्याला सामग्रीची यादी देत आहे, तेव्हा नक्की ही यादी तपासून पहा आणि नंतरच पूजेला सुरुवात करा। सामग्री: चौरंग किंवा पाट, गणेश मूर्ती किंवा फोटो प्रतिमा, महालक्ष्मी फोटो किंवा मूर्ती, एक तामण, पंचपळी, आचमनासाठी वाटी, पेला, तुपाचा दिवा, 5 प्रकारच्या पानांची डहाळी किंवा 5 प्रकारच्या झाडांची पाने, 5 प्रकारची फळे, एक शेंडी असलेला नारळ, 10 विड्यांची पाने, 2 सुपारी आणि रांगोळी, 2 1 रुपयाचे नाणे, घंटी, तेलवातीची समई, एक तांब्या किंवा कलश, रासेसाठी तांदूळ किंवा गहू, हळदी कुंकू, खोबरे, गुळाचा खडा, देवीचे शृंगार करण्यासाठी अलंकार साहित्य जसे मंगळसूत्र, वज्रटीक, हार, नथ वगैरे, देवीचे ओटी साहित्य जसे हळकुंड, सुपारी, खारीक, अक्रोड, बदाम, वस्त्र, हे सगळे एकत्रितही येते। देवीला वेणी, देवीचा मुखवटा, देवीसाठी लाल वस्त्र किंवा चुनरी, कापसाचे वस्त्र, झेंडू फुले, कमळ, दुर्वा, तुलसी पत्र, कापूर, अगरबत्ती, धूप, केळीचे पान गाईला नैवेद्य दाखवण्यासाठी, एक वाटी किंवा ग्लास, पाणी, दूध आणि पंचामृत।
माझी रांगोळी पूर्ण झाली आहे. आता अशा प्रकारे मी चौरंग बाजूला काढून ठेवला आहे. चौरंगाच्या जागेवर मध्यभागी मी स्वस्तिक काढत आहे. चौरंगाभोवतालची आणि मध्यभागी रांगोळी काढून झाली आहे आणि अशा प्रकारे मी स्वस्तिकही काढले आहे. आता आपण रांगोळीच्या मध्यभागी चौरंग ठेवला आहे. चौरंगावर मी लाल वस्त्र ठेवले आहे आणि या लाल वस्त्रावर थोड्या अक्षता घेऊन त्यावर मी अष्टलक्ष्मी महालक्ष्मीचा फोटो ठेवला आहे. या महालक्ष्मी अष्टलक्ष्मीच्या फोटो पुढे मी तांदळाची रास करून घेतली आहे. मैत्रिणींनो, इथे तांदळाची किंवा गव्हाची रास चालते, आपण काहीही घेऊ शकता. आणि या रासेवर मी हळदी कुंकू वाहिले आहे. आता देवीच्या फोटोलाही मी हळदी कुंकू लावून घेतले आहे. मैत्रिणींनो, इथे मी तांब्या घेतला आहे. या तांब्यामध्ये मी पाणी घेतले आहे आणि या तांब्याला 8 उभ्या रेषा काढल्या आहेत, ज्या हळदी कुंकवाच्या आहेत. मैत्रिणींनो, तांब्यातील पाण्यात 1 सुपारी, 1 रुपयाचे नाणे, काही दुर्वा मी घेऊन पाण्यामध्ये घातले आहेत. त्यात हळदी कुंकू आणि अक्षताही घातल्या आहेत. आता कलशाला देवीचे वस्त्र घालावे. मैत्रिणींनो, 5 प्रकारच्या पानांची डहाळी आपल्याला कलशावर ठेवायची आहे. इथे मी आंब्याची 5 पाने घेतली आहे. आता इथे मी कलशावर नारळ ठेवला आहे आणि या नारळाला देवीचा मुखवटा लावला आहे. देवीला सर्व दागिने घालून सजवल्यानंतर मी इथे वेणी घालत आहे. इथे मी तामण घेऊन पळीने हातात पाणी घालत आहे. मैत्रिणींनो, संकल्प कसा करावा हे आपण पुढे पाहणार आहोत, तेव्हा अशाच प्रकारे संकल्प करा आणि नंतरच महालक्ष्मीची पूजा करायला सुरुवात करा. मैत्रिणींनो, यावेळी आपण संकल्प करताना केशवाय नमः, माधवाय नमः, नारायणाय नमः असे म्हणून पळीने पाणी तामणात सोडावे आणि शेवटच्या वेळी ओम गोविंदाय नमः असे म्हणून आचमन करावे. मी आता गणेश पूजन करत आहे. तामणामध्ये मी गणेश मूर्ती घेतली आहे. तामणामध्ये गणेश मूर्ती ठेवण्याआधी मी काही अक्षता घेऊन तामणामध्ये ठेवल्या आहेत आणि त्यावर गणेश मूर्ती ठेवली आहे. गणेश मूर्तीला प्रथम गंगाजलाने आणि नंतर दुधाने स्नान घातले आहे. यानंतर पुन्हा पाण्याने स्वच्छ करून घेतले आहे. आता मी महालक्ष्मीच्या उजव्या बाजूला गणेश मूर्तीची स्थापना करत आहे. तिथे थोड्या अक्षता ठेवून त्यावर मी गणेश मूर्तीची स्थापना करत आहे.
श्री गणेशाला केसरी तिलक लावले आहे आणि दुर्वा वाहिले आहेत. आता मी देवीला हळदी कुंकू लावत आहे आणि देवीचे आवडते लाल फूल तिला अर्पण करत आहे. आता मी देवी पुढे 5 विड्याची पाने ठेवली आहेत आणि या प्रत्येक विड्याच्या पानावर एक हळकुंड, एक अक्रोड, एक खारीक, एक बदाम आणि सुपारी ठेवली आहे. देवीला ओटीचे साहित्य ठेवले आहे आणि प्रत्येक विड्याच्या पानावर 5 प्रकारची फळे ठेवली आहेत. देवीला अजून 2 पानं ठेवली आहेत. त्यातील एका 2 पानावर मी 1 रुपयाचे नाणे आणि सुपारी ठेवली आहे आणि दुसऱ्या विड्याच्या पानावर मी सुके खोबरे आणि गूळ ठेवले आहे. प्रत्येक पानावर हळदी कुंकू आणि फूल वाहिले आहे. आता मी देवीला दूध, साखर आणि पाणी ठेवले आहे आणि त्यात तुळशी पत्र घातले आहे. आता मी तुपाचा दिवा लावला आहे आणि अगरबत्ती दाखवत आहे. कलशाला टेकूनच देवीच्या पुढे मी महालक्ष्मी व्रत कथेतील यंत्र, जे महालक्ष्मी यंत्र आहे ते ठेवत आहे. माझ्याकडील मेरुपृष्ठ श्रीयंत्रही मी इथे ठेवत आहे. इथे मी तेलाची समई लावली आहे. यानंतर पूजेची मांडणी झाल्यावर आपण महालक्ष्मी व्रतकथा पुस्तकातील कथा देवी समोर वाचावी. यानंतर धूप आरती करावी, महालक्ष्मी अष्टकम वाचावे. अशा प्रकारे महालक्ष्मी व्रतकथा पूजन करावे. महालक्ष्मी व्रताची पूजा संपन्न झाली आहे. मैत्रिणींनो, संध्याकाळी केळीच्या पानावर गायीसाठी गोड पदार्थांचा नैवेद्य काढून ठेवावा आणि उपवास सोडण्याच्या आधी तो तिला नेऊन चारावा. मैत्रिणींनो, घरातील अर्थात देवाऱ्यातील देवांना नैवेद्य दाखवावा आणि घरातील मंडळींसोबत उपवास सोडावा. मैत्रिणींनो, महालक्ष्मीचे हे व्रत ऐश्वर्य, सुख, समृद्धी देणारे आहे. मैत्रिणींनो, आपण ही पूजा मी दाखवल्याप्रमाणे नक्की करा आणि ही पूजा मनोभावे श्रद्धेने कराल तर महालक्ष्मी नक्कीच आपल्यावर प्रसन्न होईल, यात शंकाच नाही. मैत्रिणींनो, महालक्ष्मीचे हे व्रत करताना आपण महालक्ष्मीचे सतत स्मरण करत राहा. यामुळे महालक्ष्मीचे अस्तित्व आपल्याला भासवेल, यात शंकाच नाही. आणि यामुळे महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल, ज्यामुळे सुख, समृद्धी, ऐश्वर्य आपल्याकडे येईलच. मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.